सर्व उपस्थितांना सर्व सभागृहाचे सर्व पत्रकारांनी आज मला संवाद साधायची संधी मिळाली आणि समीर मंडळांनी सांगितलं की आजकाल राजकीय लोक माध्यमांशी संवाद साधायला घाबरतात. घाबरणारे घाबरू देत, कशाला घाबरत. आणि त्याचं कारण माझी स्वतःची विचार करण्याची पद्धती. एखादा फोन केला तर तो पुढे घेऊन जाणं, आपलं सगळं निष्कलंक असणं, समाजासाठीची कमिटमेंट, सगळ्या क्षेत्रांचा आदर, न्यायपालिका असेल, पत्रकारिता असेल किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमं असतील, एक्झिक्युटिव्ह असेल, असेंब्ली असेल, या सगळ्या ठिकाणचा त्याचं माझी अतिशय स्पष्ट भूमिका आहे. मी पण जर्नलिझमचं डिप्लोमा केलं. ज्या दिवशी डिप्लोमाला गेलो, पहिला दिवस पहिला क्लास म्हणजे प्रोफेसर होते विनोदराव. त्यांनी पहिलंच विचारलं की तुम्ही पत्रकारितेला आला आहे, मला सांगा बातमी कशी तयार होते. आम्हाला काही कोणाला सांगणार नाही. ते म्हणते जर कुत्र माणसाला चावलं तर बातमी नाही, पण माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी. म्हणजे कुठल्याही विषयाची बातमी होण्यासाठी काहीतरी त्याच्या मागं ॲक्टिव्हिटी असते आणि ती ॲक्टिव्हिटी महत्त्वाची. आपण पत्रकारितेला नेहमीच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मानत आले. अलीकडच्या काळामध्ये सगळ्याच मला जास्त ट्रोल करतील असं काही करणार नाही. अलीकडं सगळीकडंच थोडं जरा डिटोरेशन आहे. बघा आपली लेजिस्लेशन असेल, न्यायव्यवस्था असेल, पत्रकारिता असेल, हे सगळं काम करायचं. एकंदरीत आपली पत्रकारिता कुठून सुरू झाली? बाळशास्त्री जांभेकर त्यांच्यापासून आपली पत्रकारिता सुरू. पत्रकारितेचा अर्थ फक्त बातमी देणं, काहीतरी छापून आणणं एवढं मर्यादित नाही. पत्रकारितेचा अर्थ एक समाज प्रबोधन करणं, लोकांच्यापर्यंत विचार पोहोचवणं, हे खरं पत्रकारितेचं मेन आपलं टार्गेट असलं पाहिजे. आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य लढा इंग्रजांच्या विरुद्ध झालेला पाहिला असेल, ऐकला असेल, वाचला असेल. त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जसे समाजसेवक, राजकीय पक्षांचे पुढारी, पदाधिकारी काम करत होते, त्यावेळेला किंवा महाराष्ट्र स्वतंत्र झाला त्यावेळेला
या पत्रकारितेच्या माध्यमातून या लढ्यामध्ये पत्रकारितेचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. महाराष्ट्र, मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे. मराठवाड्याचे लोक सुरुवातीला सामील व्हायला तयार नव्हते, नंतर तेही सामील झाले. विदर्भातले काही लोक सामील व्हायला तयार नव्हते. मोठा संघर्ष झाला. यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्यासारख्या मोठ्या नेत्याला सुद्धा कारण त्यांनी स्टेटमेंट केलं होतं की महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत. आता ती त्यांची भावना आणि नेहरू होतेच मोठे असं नाही. ठीक आहे, बोलता बोलता ते बोलले. शेवटी इंदिरा गांधींनी प्रिवेल केलं आणि इंदिरा गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्याकडे आग्रह धरला. मग मुंबईसह महाराष्ट्र अलग केला, गुजरात दिलं, त्याच्यातून 2 राज्य निर्माण झाली. ही वस्तुस्थिती आहे. आता अशा अनेक गोष्टी मी म्हटलं तर मी 2-3 तास करून या सगळ्या गोष्टींवर बोलू शकतो. तर तुम्ही सांगा की आणि माझा पत्रकारांचा संबंध कधीपासून माहिती 1981 साला. तेव्हा माझं वय होतं 25 वर्षाचं. तेव्हा मी शरद पवार साहेबांचा प्रसिद्ध सेक्रेटरी आणि त्यावेळेला ते बराच वेळ विरोधी पक्षात असतो. प्रेस कॉन्फरन्स अरेंज करणं, त्यांना सगळ्यांना बोलावणं, त्याचा सगळ्यांचा मान ठेवणं, सगळ्यांच्या, कारण पूर्वी सगळे पगारावर पत्रकार होते. आता बऱ्याच वृत्तपत्राचे तर संपादकसुद्धा त्यांच्या मस्टरवर नाही, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. मालक ठेवेल तेवढे दिवस राहायचं, मालक म्हणता उठ जा बाहेर, टाईम्स ऑफ इंडियाचा असो नाही त्यात कोणाचा असो. तर ही सगळी पत्रकारितेची स्थिती आहे आपल्या देशामध्ये. आणि मग अशा वेळेला समजा या सगळ्या विषयाची मी तुम्हाला कोणाला कमी लेखणार नाही. आपल्याला अभ्यास नसेल, आपल्याला काही माहिती नसेल, तर तुम्ही आम्हाला येऊन काय विचारणार? तो अंक तमकं असं म्हटला, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणतं? अरे अंक तमकं काय म्हटलं तर त्याला जाऊन काय बोलतो त्याची काळजी मी कशाला करतो? मी करतो तर माझं काम करतो ना, मी समाजाच्या हिताचं काम करतो ना मी. मग असले प्रश्न तुम्ही जर मला विचाराल, त्या प्रश्नाला उत्तर द्यायला माझी कधीच तयारी नसते. ही माझी भूमिका महाराष्ट्राच्या पत्रकारांना माहिती असल्यामुळे इव्हन नॅशनल लेवलचे किंवा राज्य लेवलचे सुद्धा पत्रकार कधी मला पाहिजेचा आग्रह करत नाही. त्यामुळं एक भूमिका. आता काही प्रश्न आहेत, खरं नावं लिहिली असतं तर बरं झालं असतं. अलीकडच्या काळात काही वर्षामध्ये प्रेस कॉन्फरन्सपेक्षा प्रेस नोट संस्कृती वाढत चालली. अनेक नेत्यांच्याकडून प्रेस कॉन्फरन्स झाली, प्रेस नोटलाच प्राधान्य दिलं जातं. हे योग्य आहे, हे योग्य आहे. असं आहे की प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर ज्या कारणाकरता प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यावर तुम्ही काहीतरी बोलाल का नाही पाहिजे. समजा आम्ही एखादा कार्यक्रम केला आहे, ह्युमन डेव्हलप इंडेक्स वाढवायचा कसा, आणि त्याचं चर्चासत्र झालं, दिवसभर झालं, संध्याकाळी प्रेस ठेवली. तुम्ही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर एक वर्ड पण लिहिणार ना, एक बातमी पण दाखवणार नाही. त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही आम्हाला असं विचारणार, ते नाशिकला काय झालं त्याच्याबद्दल तुमचं काय घ्यायचं, नाशिकला काय झालं, काय बघते तरी बघणार बघते. आणि याचं उत्तर आपण किती दर्जा ठेवतो याच्यामध्ये याचं उत्तर आहे. आणि म्हणून ही जी भूमिका आहे ती भूमिका नाईलाजाने तयार झाली. आपण जर जबाबदारीने जर हे केलं तर कदाचित लोक प्रेसला पण सामोरं जातील. आता पत्रकाराशी संवाद मोदी साहेबांनी करायला, कोणाचा प्रश्न मला माहीत नाही. तर मोदी साहेबला माझा ऐकून ते चालत त्यांनी संवाद करायचं का काय करायचं हा त्यांचा प्रश्न, त्यामुळे त्याला काही उत्तर द्यायची गरज नाही. दुसरा प्रश्न आहे, तुम्ही स्वतः पत्रकारितेचे विद्यार्थी राहिले आहात,
माध्यमांनी आता आदर्श लोकशाही नेमकं कसं काम करायला पाहिजे. मला वाटतं मी जे भाषण केलं त्याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या माध्यमावर सत्ताधारी बनवतात असे आरोप केले जातात. याबाबत तुमचं काय? कोण आरोप करतो? आता माझ्या विरुद्ध एवढी त्यांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, यांनी सांगितलं, तर माझ्या विरुद्ध काय कमी बातम्या चालवल्या का तुम्ही सगळ्यांनी? काय दबाव कोणाला विचारलं? थोडासा चुकी झालं मी, ठीक आहे तुम्ही करा काम, शेवटी मला माहिती आहे सत्य आहे, सत्य आहे, तेच काम आपण करायला पाहिजे. माझी बाजू समजून न घेता कोणी मग एखादा विद्वान मोठी आकांक्षा असलेला एखादा नेता जर काही बोलेल आणि तुम्ही माझं मत सुद्धा न घेता ते तसंच तसंच चालणार तर त्याला काय करणार. आजच्या काळात खरी पत्रकारिता वाचवण्यासाठी सरकारकडून काही धोरणं राबवली जातात किंवा असं काही विचार सुरू आहे. तर सरकार काय विचार करणार? मालकी कोणाची याचा विचार करा आणि या प्रश्नाचं उत्तर. पूर्वी माध्यमांचं बसत होतं, व्यवस्थेवर अंकुश असायचा. आता हा अंकुश कमी झाला आहे किंवा राहिलाच नाही. त्याला कार्यक्रम आपणच जबाबदार आहोत, ज्यांनी अंमलाच्या खाली गेला. कारण खाली पाहिजे टी व्ही लावणं, बातम्या सकाळी 7ला बातमी लावली, दिवसभर तीच बातमी चालू असते, संध्याकाळी तीच चालू असते, दुसरं काय नसेल तर दुसऱ्या दिवशी तीच चालू असते. हे आपल्या बातम्या दाखवतात आणि ते अल जजीरा ते CNBC किंवा BCC, BBC इथे काय चाललं जगाला ते आपण कधी इथे बातम्या उघडून पाहतो, कधी टॉक शो आपण पाहतो ना. खरं जगात काय चाललं आहे हे तुम्हाला या लोकल मराठी चॅनलवर तुम्हाला फक्त कुठला बाबा, कुठली बाई, कुठलं काय हे एवढंच त्याच्यामध्ये आहे. आता स्थानिक आणि ग्रामीण पत्रकारितेला बळकटी देण्यासाठी काय करते बरंच आहे, पण त्याची सुरुवात माझ्याकडून होऊन नाही, तुमच्याकडून झाली आहे. तुम्ही त्या दिशेने पावलं टाका, काही प्रस्ताव तयार करा, आपण एकत्र बसून चर्चा करू, मार्ग काढता आला आपण त्याच्यामध्ये मार्ग आपण काढू. त्याच्यानंतर माहितीच्या अधिकाराचा वापर करणारे पत्रकार, शोध पत्रकारिता करणारे पत्रकार आणि स्पष्ट मत मांडणाऱ्या पत्रकारांना खूप साऱ्या अडचणी येतात. अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. यावर तुमचं मत आहे? मुळामध्ये हा जो माहितीचा अधिकार किंवा बदलीचा कायदा जो आहे, या बदलीच्या कायद्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्याला माहीत असतं की मी माझी 3 वर्ष बदलीच होणार नाही, कायद्याने मला प्रोटेक्शन आहे, त्यामुळे मी कसा वागतो. तर आणि माहितीच्या अधिकारात सुद्धा त्या ह्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत आणि नुसते पत्रकारच फक्त माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागतात असं नाही. तर आता असं होतं की जर म्हणजे आजच्यासारख्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सुविधा नव्हत्या त्यावेळेला, एक तर 7 वाजताच्या रेडिओच्या बातम्या सकाळी ऐकायच्या, तर संध्याकाळी ऐकायच्या. आमच्या गावात तर गावाच्या विषयावरच स्पीकर लावलेला होता आणि गावाच्या स्पीकरवरच सत्य बातम्या सकाळी, सत्य बातम्या संध्याकाळी लावल्या जायच्या. बातम्या ऐकायला आम्ही आपलं मात्र सगळं आवडून सावरून त्या ठिकाणी बसायचो. बातमी तिथे लागणार आहे कारण घरात रेडिओ नव्हता. म्हणजे ही एक श्रद्धा होती. निर्णय घेताना सामान्य माणूस सुद्धा एखाद्या वृत्तपत्रातला अग्रलेख, हे सगळं वृत्तपत्र वाचणारे लोक वेगळे आहेत, पण एखाद्या वृत्तपत्रामधला अग्रलेख वाचून देशात काय चाललंय, राज्यात काय चाललंय, आपल्याकडे काय चाललंय हे
या माध्यमांच्या माध्यमातून विशेषतः प्रिंट मीडिया किंवा ऑटो मीडिया याच्या माध्यमातून लोकांनी त्याचा अंगीकार केला. समाज सुधारक आपलं काम करत होते. समाज सुधारकांच्यापैकी सुद्धा काही पत्रकार होते, पण मी कळत होते बरीच नाव घेतलं ती बरीच राहते म्हणून मी मुद्दाम घेत नाही. अनेक संतांचे विचार आहेत, त्यांचं साहित्य आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भागवत आहे, सगळ्या गोष्टी. संतांचं सुद्धा कॉन्ट्रिब्युशन तेवढ्याच पद्धतीने या देशाला घडवण्याच्या कामामध्ये संतांचं सुद्धा तेवढंच कॉन्ट्रिब्युशन राहील. स्वातंत्र्य सैनिकांना आपल्याला नमस्कार केला पाहिजे, विशेष करून जे आपल्या भागाचा विचार करता म्हटला तर भगतसिंग, राजगुरू, हुतात्मा बाबू गेलो असे अनेक ज्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिली या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. ज्या वेळेला स्वातंत्र्य लढा सुरू होता त्यावेळेला काँग्रेस हा एक मोठा देशव्यापी पक्ष होता. 1885 साली एका विदेशी महिलेने स्थापन केलेला हा पक्ष होता काँग्रेस पार्टी. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पक्षामध्ये आणि फील्डवर सक्रिय असणाऱ्या मोठ्या मोठ्या महिला नेत्या या त्या कामामध्ये त्यांचा सहभाग सततच राहिलेला. आता वृत्तपत्र किती लोक वाचतात मला माहिती नाही. मॅगझिन्समध्ये अनेक गोष्टी येतात, पण आता आपण ज्या दर्जाची मॅगझिन वाचत असतो आणि राष्ट्रीय लेवलची किंवा आंतरराष्ट्रीय लेवलची जी मॅगझिन्स आहेत किंवा मग कम्प्युटरवर गुगलच्या माध्यमातून उपलब्ध होणारी जी माहिती असेल ही माहिती आज आपल्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचून. आता काय झालं, सगळ्यात पुढं कोण या नादामध्ये पत्रकारितेमध्ये भरपूर बिघाड आलेला. कारण ब्रेकिंग लाईन प्रत्येकाला करायची असते आणि कुठल्या चॅनलवर आधी बातमी दाखवली जाते त्याची एक स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेच्या नादात खरं खोटं तपासून घ्यायची काय व्यवस्था नाही. जे येईल तसंच पुढं जाईल. पुढे जादूगार आला, जादू केली, तशीच पुढे जाईल. नंतर आणि हे जर आपण नाही केलं तर तुमच्या चॅनलची किंवा तुमच्या वृत्तपत्राची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत चालली. ती विश्वासार्हता जर वाढवायची असेल तर तुम्हाला तुम्ही छापलेली बातमी किंवा तुम्ही दाखवलेली बातमी याच्यासाठी कधी तुम्हाला माघार घ्यायला लागतं कामा, तरच तुम्ही परिपक्व पत्रकार त्या ठिकाणी होऊ शकतो. कुठलंही काही आपल्याकडे आलं तर त्याची वस्तुनिष्ठपणानं मांडणी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये पक्षपात करणं, मग आमका जास्त जवळचा आहे, आमका जास्त दूरचा आहे, हे जे करणार नाही त्यांच्या चॅनलचे लाईक्स वाढतील किंवा व्ह्यूअरशिप वाढेल, याच वृत्तपत्राचा टोप वाढेल, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ग्रामीण भागामध्ये काम करताना तुम्हाला अनेक अडचणी येतात, तुम्हाला माहिती.
पण बातमी खरी खोटी किंवा तुमची काय पॉलिसी असेल त्या पॉलिसीप्रमाणे तुम्ही दाखवा. पण तुमच्याकडे सुद्धा आपल्याला त्या शासकीय योजना आहेत या सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या आहेत. या योजनांची माहिती सुद्धा सामान्य माणसापर्यंत पोहोचवायचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि हे जर काम केलं तर जास्त लोकांना त्याचा फायदा होतो. दुसरं म्हणजे सक्सेस स्टोरीज. सक्सेस स्टोरीज पुढे आल्या पाहिजे. आयुष्यामध्ये अनेक लोक अनेक गोष्टी करतात. तर तुमच्यातल्या किती लोकांना माहिती आहे की संजय काळेंचं शिक्षण किती झालं, कुठं झालं? कोणाला माहीत असतं आपल्याला? संजय काळे तुम्ही सांगा. संजय काळेंचं ग्रॅज्युएशन पुणे विद्यापीठातून झालं. लॉला ॲडमिशन घेतलं, गोल्ड मेडल मिळालं. परदेशामध्ये गेले, तिथेही चांगलं त्यांनी शिक्षण घेतलं. LLM तिथे केलं. आता त्यांची दोन्ही मुलं परदेशात आहेत. ते पण काय करतात? कॅलिफोर्नियात मुलगी अटर्नी आहे आणि मुलगा झाला त्याने लिड्सला केलं, ॲस्ट्रोफिजिक्स केलं 4 वर्ष, MBA केलं आणि तो पुण्यात. ॲस्ट्रोफिजिक्स अटर्नी आहे. तुम्हाला कोणाला माहिती? अरे अशी किती झाकलेली रत्न आहेत. त्या झाकलेल्या रत्नांना आता डॉक्टर राऊत बसले. सर्व देशामध्ये सगळ्यात यशस्वी काम करणारे डॉक्टर म्हणून डॉक्टर राऊतांची कीर्ती आज देशामध्ये आहे. अनेक पुरस्कार त्यांना देशात परदेशात मिळाले. अनेक ठिकाणी त्यांना मेडिकल कॉन्फरन्समध्ये भाषणं करायची, पेपर प्रेझेंट करायची संधी मिळाली. म्हणजे विद्ये व्यवसाय तर ज्ञानाचा एक झराच आहे. आणि असे पत्रकार आहेत जे माझा हितचिंतक पत्रकार आहे म्हणून तर त्याचं नाव नाही सांगितलं. पण ते काही जरी असलं, चुकलं बिकलं काही झालं, त्याच्या दृष्टीनं बातमी